हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल। मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज सुद्धा एकदम मस्त असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। अर्थात तुम्हाला आवडणार आहे आणि खूप जास्त मजा सुद्धा येणार आहे। आता मजा कशाने येणार आहे हा व्हिडिओ पुढचा बघितल्यानंतर तुम्हाला समजणारच आहे। एक छानसी मस्त अशी तुम्हाला रेसिपी सुद्धा सांगणार आहे, जी रेसिपी सगळ्यांना आवडते, लहानापासून मोठ्यांना सगळ्यांना आवडते। आणि हा व्हिडिओ मी एकदा सुद्धा बनवलेला आहे, पहिला सुद्धा। त्या रेसिपीचा पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती, जर तुम्ही बघितला असेल ती बघा। आणि ती जरी ना बघितलं तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला रेसिपी सुद्धा समजेल आणि मजा सुद्धा खूप येणार आहे। त्याच्यासाठी चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनल पटकन सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून माझी दररोजची व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। दररोज मी दुपारी 12 वाजता व्हिडिओ टाकते। ठीक आहे, चला न वेळ घालता पटकन रेसिपीला सुरू करूया। आणि तुम्ही सुद्धा व्यवस्थित बघा, जरा सुद्धा व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला रेसिपी पूर्ण व्यवस्थित बघता येईल आणि शिवाय पूर्ण व्हिडिओचा आनंद सुद्धा घेता येईल। ठीक आहे, चला सुरू करूया। तर हा व्हिडिओ कालचा आहे, जेणेकरून मी पाणीपुरी चॅलेंज केलं होतं ना, तेव्हापासून शूट केलेला होता। पण मी काल टाकणं होते, पण मोठा व्हिडिओ झाला त्याच्यासाठी टाकलं नाही। तर सगळ्यात पहिले मी डब्यामध्ये साखर भरून ठेवते, मला गोड पाणी बनवण्यासाठी साखर काढलेले आहे। आणि शिवाय सचिनला तर चहाला सुद्धा लागन, सचिन आणि स्नेहा येतील तर शिवाय आमच्या घरामध्ये चहा कोणीही पित नाही, फक्त सचिन पितात आणि मुलं वगैरे पित नाहीत, किंवा मी सुद्धा पित नाही कधी, का तर चहाची इच्छा होतच नाही आणि कधी सवयी नाही पिण्याची, त्याच्यासाठी। आणि पाणीपुरी वगैरे मी काय घरात बनवायचं असेल ना तर घरीच बनवते, कधीही बाहेरून वगैरे आणत नाही आहे। पुऱ्या आणते, का तर पुऱ्या खूप जास्त लागतात आणि मग तेवढ्या पुऱ्या एकटीला बनवणं होणार पण नाही। जर थोड्या बनवायच्या असेल तर बनवू शकतो आपण, पण खूप जास्त लागतात तर मग मी बाहेरूनच आणते। बाकी पाणी रगडा वगैरे मी सगळं घरी बनवते। आणि घरी बनवलेलं काय होतं, पुरतं पण आणि शिवाय आपल्याला एकदम जेवढं पाहिजे तेवढं मन भरून खाता पण येतं। आणि बाहेर गेल्यानंतर 20 रुपयाला एक पाणीपुरीची प्लेट भेटते, ती पण त्याच्यात 6 पुऱ्या भेटतात। शिवाय माहीत नाही ते कसं बनवतात, कसं हात वगैरे स्वच्छ असतं का नाही, एकदम मस्त त्याच्यामध्ये हाताने बटाटे वगैरे चुरून बटाट्याचा रगडा वगैरे देतात आणि ती पाणीपुरी खाण्याची इच्छासुद्धा होत नाही। आता बऱ्याच जणांचं होत असेल असं, किंवा बऱ्याच जणांना आवडत हे असेल बाहेरचं, तर काय नाही, बरेच जण आवडीनं खातात। आणि शिवाय माझी स्नेहासुद्धा कधीतरी त्याच्या मैत्रिणीसोबत क्लासला गेल्यानंतर बाहेर खाते, पण मी तिला बऱ्याच वेळ म्हणते की बाहेरचं खायचं नाही। त्याच्यासाठी मी 2 महिन्या म्हणा किंवा 3 महिन्यातून एकदा पाणीपुरी घरी बनवते। आणि पाणीपुरी बनवल्यानंतर त्या दिवशी आमच्या घरात जेवण बनत नाही आहे, ते एका टायमाला पाणीपुरी सगळेजण पोट भरून खातात। का तर पाणीपुरी जरी केली आणि जेवण जर केलं ना तर जेवण कुणी न खाणार, फक्त पाणीपुरी खातात। त्याच्यासाठी मग पाणीपुरी बनवते, फक्त जेवण बनवत नाही आहे। तरीसुद्धा आज भाजी चपाती भात आहे थोडासा, तर म्हटलं ज्याला खायचं असेल ते खातील आणि पाणीपुरी बनवत आहे। तर गोड पाणी तिखट पाणी हे सगळं मी बनवून ठेवते। आणि आता सध्या मला रगडा करायचा होता, पण रगड्यामध्ये बटाटे टाकायला नव्हते, तर सचिनला सांगितलेलं आहे येताना बटाटे आणा, आणि तो पण मी पाणी बनवून ठेवते। तर गोड पाणी तयार झालेलं आहे माझं। गोड पाण्यामध्ये फक्त मी हे टाकलेलं आहे, चटणी म्हणत होती, चटणी नाही तर साखर टाकली, थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे, ऑरेंज कलर टाकला आहे आणि मस्तपैकी उकळू दिले। आणि ते तिखट पाण्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, लसूण, अद्रक आणि हिरव्या मिरच्या सगळं वाटून घेतलं, एकदम बारीक वाटायचं आहे। जाडसर जर वाटलं तर थोडंसं तुम्ही गाळून घेऊ शकता, तर मी बारीक वाटलं होतं त्याच्यासाठी गाळलेलं नाही। परत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले, चाट मसाला टाकलेला आहे, पाणीपुरी मसाला टाकले, आमचूर पावडर टाकलेला आहे। आणि नंतर झाल्यानंतर एकदा ताटून बघितलेलं आहे की मीठ व्यवस्थित आहे का नाही। पण पाणी थोडंसं तिखट आहे, पण पाणीपुरीचं पाणी ना थोडंसं तिखटच झणझणीत चांगलं लागतं, तर तरीसुद्धा म्हटलं थोडंसं जाऊ दे, पाणी ओतलेलं आहे। शिवाय एक पूर्ण लिंबू पिळून टाकले, चवीनुसार मीठ टाकलेलं, मीठ थोडंसं कमी वाटत होतं तर। आणि पाणीपुरीचं पाणी बघू शकता किती मस्त झालेलं आहे, तुम्हाला जवळून पण दाखवते। तर असं पाणी झालेलं आहे। जर तुम्ही बाहेरचं खाल्लं असेल कधी तर ते पाणी असं दिसतं, पण हे घरातलं हे वेगळंच असतं, बाहेरचं वेगळंच असतं। तर तुम्हीसुद्धा एकदा घरी असं ट्राय करू शकता। शिवाय मी वाटाणे पाणीपुरीसाठी कधी पण पांढरे वाटाणे वापरते, आणि बटाट्याच्या रगड्याचं पाणीपुरी मला आवडत नाही। स्नेहासुद्धा आता आलेले आहे, तर बटाटे आणलेले आहेत त्यांनी आता, तर मी शिजायला टाकते। तर हे पांढरे वाटाणे मी रात्री म्हणजे सकाळी भिजायला ठेवले होते, आता रात्रीच्या 6-6:30 वाजलेले आहेत। आणि मग भिजायला ठेवले तर व्यवस्थित चणे भिजलेले आहेत। आता त्याच्यामध्ये 3 ते 4 बटाटे टाकते धुवून, साल्टासोबत टाकणार शिजायला, नंतर शिजल्यानंतर मी साल काढून त्याची। आणि स्नेहाचं चाललेलं आहे पाणीपुरी चॅलेंज करायचं आहे, म्हटलं हा करूया, का तर तिला व्हिडिओमध्ये खायला नको वाटत होतं, लाज वाटत होती, तर म्हटलं ठीक आहे। अशा तिला पाणीपुरी खूप जास्त आवडते, घरात सगळ्यांनाच आवडते। आणि कधी पण मी रव्याच्या पाणीपुरी आणते, मैद्याच्या पुऱ्या आणत नाही।
तर थोडंसं हळद आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, आणि पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आणि कुकरला मस्तपैकी 5 ते 6 शिट्ट्या तुम्ही करू शकता, पण मी 1 किंवा 2 शिट्ट्या करते. कमी गॅसवर करते का तर कमी गॅसवर बराचसा वेळ लागतो शिजायला आणि चणे व्यवस्थित मस्त शिजतात. चणे म्हणजे वाटाणे मस्तपैकी शिजतात आपले. आणि जर फास्ट गॅसवर केलं ना तर बऱ्याचशा शिट्ट्या करायला लागतात आणि मग थोडंसं असं वाटतं की कच्चे आहेत काय की. तर त्याच्यासाठी मी कमी गॅसवरच कधी पण कोणतंही कुकरमध्ये काय बनवायला लागलं ना तर कमी गॅसवरच शिजवते. पण आता बघूया, आता 1-2 शिट्ट्या मी फास्ट करेन, परत एक कमी, कारण का आता उशीर होईल नंतर आणि उशिरा मग पाणीपुरीचं चॅलेंज करणं आणि मग ती बरं नाही वाटत थोडं उशिराने खाणं म्हणजे. आणि शिवाय सचिनला तर चहा बनवते, त्यांच्यासाठी दररोज काळा चहा बनवते का तर ते दुधाचं एक तर पित नाहीत आणि चहा पिल्याशिवाय त्यांना काही जमत नाही. त्याच्यासाठी 2-3 घोट का होईना पण त्यांना चहा पाहिजे म्हणजे पाहिजे. तर संध्याकाळी त्यांच्यासाठी थोडासा चहा बनवला. वाटाणे व्यवस्थित शिजल्यात बघू शकताय. आणि फास्ट गॅस केला ना तर असं वाटते वाटाणे कच्चेच राहिलेले आहेत थोडेसे नॉर्मल. पण बघा ना, आणखी थोडंसं पाणी ओतल्यानंतर पाहिजे तर 1 शिट्टी करू शकते मी. आणि व्यवस्थित मॅश करून घ्यायचं बटाटे आणि वाटाणे सगळे. आणि बघू शकता किती मस्त असा रगडा झालेला आहे. आणि बटाट्याच्या रगड्यापेक्षा हा रगडा ना अतिशय छान लागतो, टेस्टी लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. स्नेहा हातपाय धुवून वगैरे आलेले आहे आणि शिवाय माझं टी-शर्ट घालून आली, ती पण उलटंच घातलेलं आहे. तर म्हटलं माझं टी-शर्ट घातलं आहे ते पण उलटं घातलं आहे, तर नको म्हटलं जाऊ दे, डिझाईन त्याची छान वाटते, तर पुढून केली तिनं. आता ही पुऱ्या आम्ही भरून ठेवतो, काल जे चॅलेंज केलं होतं त्यासाठी मी पुऱ्या भरून ठेवल्या होत्या प्लेटमध्ये, जेणेकरून पटापट व्यवस्थित खाता येतील. आणि भरून खायचं म्हणलं की मग व्यवस्थित होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पुऱ्यामध्ये रगडा भरला आणि खायच्या टायमाला थोडंसं फुसकं झालेलं. तर बघू शकताय किती मस्त असं स्नेहाचा अभ्यास करायचा टेबल घेतला होता आणि त्याच्यावर हे ठेवून दिलं. साईडला सचिन बसले होते खायला आणि आम्ही दोघी इकडं खात होतो. आणि ह्या आहे दुसऱ्या सकाळीपासूनचा व्हिडिओ. तर सकाळी माझं स्वयंपाक वगैरे झालं, सचिन स्नेहा सगळे गेले, सचिन ऑफिसला गेले, स्नेहा क्लासला गेली आणि नंतर मग माझं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर हे माझं काम आहे, जे बेड वगैरे साफ करायचं. ही चादर काढायची होती मला वरची धुण्यासाठी, तर ती काढून टाकली, दुसरी टाकली. आणि जर सकाळी पटकन उठल्यानंतर सकाळी उठल्यापासून जे कामं करायला जर सुरुवात केली ना तर पटापट कामं होतात. आणि जर थांबून जर मी पहिल्यासुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, जर थांबून जर कामं केली ना तर पूर्ण दिवस कामातच जातो आणि स्वतःसाठी वेळ भेटत नाही आहे. त्यासाठी कामं करायला सुरुवात केली ना तर न थांबता कामं करायची, 2 ते 3 तासामध्ये सगळं पूर्ण कामं होतात आणि बाकीचा टाईम आपल्यासाठी भेटतो. त्याच्यासाठी कामं करायला लागल्यावर न थांबता कामं तुम्हीसुद्धा करा, तुम्हालासुद्धा स्वतःसाठी वेळ भेटेल. आणि टायमात जर सगळे कामं झाले ना तर फक्त एवढंच की आता थंडीमुळे उठायला उशीर होतो, पण एकदा उठलं ना तर परत बसायचं नाही आहे. बरेच जण असं झोपेतून उठल्यानंतर हातरुणावर बसतात आणि मग खूप आळसपणा येतो आणि उठायलाच नको वाटतं थोडं वेळ आणखीन बसूया, आणि परत जास्त थंडी वाजते. त्यासाठी एकदा उठलं ना तर मग हातरुणाच्या बाहेरच निघा, जेणेकरून तुम्हाला आळससुद्धा येणार नाही आणि तुम्ही तुमचे कामं मस्तपैकी करचाल आणि शिवाय बराचसा वेळसुद्धा भेटेल. आणि सांगितल्याप्रमाणे की न थांबता कामं करायची नाहीत, टाईम लावायचा, 2 ते 3 तास सगळे कामं करून घ्यायचे आणि बाकीचा वेळ तुम्हाला जे पाहिजे ते करू शकता, वाचू शकता, लिहू शकताय, चित्र काढू शकताय, काय जे पाहिजे ते तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही करू शकताय. आणि चला मग पटापट माझं झाडं वगैरे करून घेते, मला बाकीचे बरेचसे कामं आहेत ते सुद्धा करायचे आहेत. किचनवर खूप सारा पसारा पडलेला आहे, स्वयंपाक झाल्यानंतर किचन तसंच राहतं आणि मग सगळं झाल्यानंतर मग लास्टला मी किचन वगैरे साफ करून घेते. तर झाडं वगैरे मारलं ना तर मस्त घरामध्ये चांगलं वाटतं. शिवाय लादी वगैरे पुसायची आहे ती पण नंतर पुसेन. एक कामं मग पटापट करून घेते आणि मी सुद्धा तसेच करते, सगळे कामं न थांबता करून घेते, जेणेकरून व्यवस्थित सगळे कामं होतात. आता मी तर कपडे भिजायला काढते, कपडे भिजायला ठेवते आधी आणि नंतर मग बाकीचं भांडे वगैरे तोपर्यंत माझे कपडेसुद्धा भिजतील आणि मग भांडे घासायला निघेल. तर असं आहे, गॅलरी आमची छोटी आहे तर इथंच मी कपडे भिजवते आणि मी कपडे धुताना वगैरे कधी दाखवत नाही, कशासाठी तर का गॅलरी छोटी आहे मग तिथं होत नाही. बरेच जण आता इथं जिथं मी वाकून कपडे भिजवते आणि तिथं कपडे धुतात, पण मला तिथं कपडे धुता येत नाहीत का तर कपडे इकडे तिकडे जातात, असं नको वाटतं. त्यासाठी मी इथं उभा राहिले तर ह्या ठिकाणी मी दरवाजा बंद करून दोन्ही दरवाजे बंद करते आणि मग इथं कपडे धुते. आणि आता बरेच जणांना असं वाटतं की मऊ जागेवरती कपडे निघतात का, तर हा मी निघतात, मी इथंच धुते का तर मला सवय पण झालेली आहे आता. तर ते 1-1.5-2 तास भांडे वगैरे घासेपर्यंत माझे कपडेसुद्धा भिजवतात. आणि किचनवर बघू शकता खूप सारा असा पसारा झाला आहे आणि भांडे थोडेसे होते तर मी लावून घेते.
आणि नंतर मग भांडे लावल्यानंतर मग हे सगळे जमा करते. थोडंसं जेवण वगैरे काय असेल तर ते साईडला काढून घेते. आणि भांडे घासताना कधी पण जेवण जे थोडं थोडं उरलेलं आहे ना ते साईडला काढून घ्यायचं आणि सगळे भांडे रिकामे करून घासायचे. छोटे छोटे चमचे वगैरे असतील ना उलताना वगैरे सगळं काही एका पातेला जमा करायचं, जेणेकरून मध्ये ते भांड्यामध्ये राहत नाही असं. आणि सगळे मग चमचे वगैरे मोठे ताटं घासल्यानंतर सगळं ते बुडात जातं. तर सगळे आधीच चमचे वगैरे पकड हे सगळे मी पातेल्यामध्ये एका जमा करते आणि नंतर मग मोठे. आणि कचरा वगैरे सुद्धा नाही की मोठ्या ताटामध्ये जमा करते कधी पण. असा कचरा सगळीकडे असं किचनवर पसरत नाही आहे. तर ही मागलच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही सुद्धा कचरा जर किचनवर टाकत असेल तर तसं न करता एका प्लेटमध्ये जमा करत जा. शिवाय इथं मी रेडिओ लावून दररोजचे कामं करते, का तर मला कामं करायला गाणे ऐकत खरंच खूप छान वाटतं. आणि कामं कधी होतात ते सुद्धा समजत नाही. आणि रेडिओवर इतके छान छान गाणे असतात, जुने नवे मस्तपैकी असे जे पाहिजे ते. आणि त्यासाठी एकदम कमी आवाज करायचा, फास्ट आवाज करायचा नाही. आणि एक कमी आवाजामध्ये मस्त असे गाणे ऐकत काम करायचं आहे. म्युझिक ऐकल्यानंतर खरंच खूप मस्त एकदम फ्रेश वाटतं. तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता जर करत नसाल तर. आणि जे करत असतील त्यांना माहीतच आहे की किती पटापट कामं होतात. आळस बिलकुल येत नाही कामं करताना. आणि जर कोणी घरी सोबत नसेल बोलायला तर हे करू शकता, अन्यथा तुम्ही बोलत बोलत कोणाला कामं करू शकता, ठीक आहे. आणि जरी बोलत असलात ना गाणं हलकं हलकं ऐकायला खरंच खूप छान वाटतं. तर माझं दररोजचं हेच रुटीन आहे. आणि मला कामं पटपट केल्यानंतर कधीही समजत नाही की कामं माझे कधी होतात ते. चला मग आता पटापट भांडे घासून घेते. पूर्ण व्हिडिओ दाखवू शकत नाही, खूप मोठं होतं. आणि ह्या टपामध्ये माझे भांडे सगळे करते. मग ते भांड्यासाठी एक मोठा वेगळा टप घेई, पण ह्याच्यामध्ये कामं हुरकतात तर असं वाटतं की जाऊ दे, दुसरा कशाला घ्यायचं आहे. तर माझं चालू आहे घ्यायचा किंवा ऑनलाईन मी मागण एक भांड्यासाठी टप वगैरे. पण माझ्याकडे हे आहे त्यासाठी राहतं. काय पण गोष्ट जर असली ना असं वाटतं जाऊ दे, नंतर दुसरी कशाला मागवायची, एखादं काम होत असेल तर असं होतं. पण ही कपडे धुवायचा टप आहे, पण मी कपडे धुवत नाही आहे, त्याच्यासाठी हा भांड्यालासाठी ठेवून दिलेला आहे. आणि शेगडीवर टप ठेवते, जेणेकरून असं खूप मोठा टप आहे तर किचनवर असं बसत नाही. तर शेगडी अलीकडे थोडीशी सारून त्याच्यावर टप ठेवते आणि नंतर मग भांडे त्याच्यामध्ये टाकते. पटापट सगळे भांडे घासून घेते. किचन वगैरे साफ केलं ना मस्तपैकी वाटतं, एकदम फ्रेश मोकळं वाटतं घरामध्ये सगळं किचन साफ असल्यानंतर. तर इथं हीटरला पाणी लावलेलं आहे. आता बरेच जण म्हणतील हीटरला किचनवरती लावले, तर मी बाथरूममध्ये नाही लावत हीटरवरती, इथंच लावते हीटर. का तर मुलं वगैरे जातात अचानक कधी हात वगैरे घालतील पण. आणि शिवाय इथंसुद्धा मी काळजीपूर्वक लावते. मागंसुद्धा मी एकदा सांगितलं होतं की हीटर लावताना काळजीपूर्वक लावायचं आहे. आणि शिवाय लहान ज्यांची खूप लहान मुलं आहेत त्यांनी असं वरती लावायचं आहे. आणि जर वरती जागा नसेल तर तुम्ही नाही लावलं तरीसुद्धा चालेल. मुलांपासून हीटरची काळजी घ्यायची आहे. आता सवय झालेली इथं कुणी येत नाही आहे आणि मला सवय झालेली, त्यासाठी मी सुद्धा पाणी वगैरे न उडवता व्यवस्थित अलीकडे भांडे घासते. तुम्हाला वाटत असेल की पलीकडं आहे, पण थोडंसं पलीकडं आहे, नळाच्या लांब नळ अलीकडं आहे जरासा, तर पाणी वगैरे उडत नाही आहे. तर असं हीटर लावलेलं आहे तिथं. आता माझे भांडे घासून पाणी वगैरे तापून मी आंघोळ करायची राहिली होती, मला आंघोळ नाही केली सकाळी, जरा उशीर झाला होता. तर आता भांडे वगैरे झाल्यानंतर आंघोळ वगैरे केलं. आता माझे सगळे कामं झालेले आहेत. कपडे शेवटचं काम राहिलं होतं कपडे धुवायचं, ते सुद्धा धुतले. आणि वरती कपडे घेऊन आले मी सुकाय टाकायला. म्हटलं चला कपडे सुकवायला टाकते आणि नंतर तुम्हाला बोलते. तर कपडे सुकाय टाकले नाहीत आणखी, तरी म्हटलं चालू द्या तुम्हाला बोलते, नंतर मी कपडे सुकायला टाकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला बोलल्यानंतर खरंच खूप छान वाटतं, मस्त वाटतं. मला आता सवय झालेली आहे, दररोज तुम्हाला बोलल्याशिवाय जमत नाही आहे. आणि तुमच्यासुद्धा बऱ्याचशा काही इच्छा असतील ज्या अपुऱ्या राहिल्या असतील, तुम्हाला पूर्ण करायच्या असतील, त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन वर्षात तुम्हाला सगळ्या काही चांगल्या इच्छा तुमच्या पूर्ण होऊ. आणि शिवाय पूर्ण इच्छा करण्यासाठी तुम्हीसुद्धा थोडीशी मेहनत केली पाहिजे, तेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत, ठीक आहे. चला मग तुम्हाला परत एकदा नवीन वर्षाच्या सगळ्यांना मनापासून खूप शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला अर्थात तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला बिलकुल विसरू नका. मी मस्तपैकी कपडे सुकाय टाकते. वातावरण बघू शकता किती सुंदर आहे, मस्त आहे, ऊनसुद्धा आहे. बऱ्याच जणांचे सगळ्यांचे कपडे सुकायला टाकलेले आहेत वरती. आणि पक्षी वगैरे मस्त दिसतंय, वातावरण वरती आल्यावर खूप छान वाटतंय. चला मी थोड्या वेळ उन्हाला बसते, आधी कपडे सुकाय टाकते, उन्हाला थोड्या वेळ बसते आणि नंतर मग खाली जाते. हा व्हिडिओ मी इथं संपवते. भेटूया आपण उद्याच्या नवीन वर्षाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.